नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. काही तर पूरजन्य परिस्थिती आहे, काही ठिकाणी नुकसानही झालेलं आहे, काही ठिकाणी पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी पाण्याच्या गावं अख्खे पाण्याखाली गेलेले आहेत. अशी ही नांदेडमध्ये काही तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच आता 3 ते 4 दिवस पुन्हा रेड अलर्ट, येलो अलर्ट असं जारी केलेलं आहे हवामान खात्याने. त्यामुळे त्याचं पालन करून काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर मराठवाड्यामधला काही भाग असेल, विदर्भामधला काही भाग असेल, इथे पूरजन्य परिस्थिती बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अति इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये शेतकऱ्याचं मरण आहे. कारण शेतकऱ्याचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. शेतकऱ्याचं, सामान्य लोकांचं नुकसान होणार आहे. जे शेतकरी आहेत बिचारे, जे कष्ट करून शेतामध्ये वर्षभर राबतात आणि पीक चांगलं येईल या आशेने ते त्याची वाट पाहत असतात. आणि अशामध्येच अशी जर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचं अतोनात नुकसान होतं. मग आता ऊस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तर ह्या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी म्हणजे प्राणी जे आहेत, गुरं, वासरं हे पण वाहून गेल्याची स्थिती काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं यावरती सरकारतर्फे जिथे जिथे असं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे तिथे जे काही आपले NDRF असतील, SDRF असतील, जवान असतील, हे बचाव कार्य यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं चालू आहे. आणि हवामान विभागाने आता पुढील काही दिवस हे अलर्ट केलेला आहे, काही ऑरेंज, रेड अलर्ट काही ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे सुरक्षित राहा, स्वतःची सुरक्षा ठेवा आणि शेतीमध्ये आपलं जर काही नुकसान होत असेल तर त्याच्या फार जीव धोक्यात घालून पाठीमागे न जाता स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.